ते बाहेर देशात जसं आईस स्केटिंग करतात ना, ती परिस्थिती झालीये त्या नदीची. अशा पद्धतीमध्ये एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट जर काहीच पद्धतीने कारवाई करणार नसेल तर त्याला काय अर्थ आहे? आज रिपोर्ट सादर केल्यानंतर महापालिकेने 10 दिवसामध्ये त्याच्यावरती काय कारवाई केली याची माहिती द्यावी. महापौर साहेब, आज सुद्धा आपण जर पाहिलं तर तीच परिस्थिती आहे. कालचाच मी फोटो आयुक्त साहेबांना व्हिडिओ पाठवलाय. आयुक्त साहेब, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला. आईस स्केटिंग करतील लोक थोड्या दिवसांनी. केजुदेवी बंधाऱ्यावरती जाऊन आहे ना, ते बाहेर देशात जसं आईस स्केटिंग करतात ना, ती परिस्थिती झालीये त्या नदीची. अशा पद्धतीमध्ये एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट जर काहीच पद्धतीने कारवाई करणार नसेल तर त्याला काय अर्थ आहे? सगळ्या प्रकारचं प्रदूषित पाणी तिथं येतंय, त्याच्यावरती कारवाई का होत नाही? महापालिकेच्या क्षेत्रातील जेवढा सगळा प्रभाग आहे, आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसमवेत देखील बैठक घेतली आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना सुद्धा निर्देश दिलेत की त्यांच्या क्षेत्रातील जेवढं सांडपाणी पाणी मिश्रित नदीमध्ये येतंय त्याच्यावरती त्वरित कारवाई करा. अशा पद्धतीने महापालिकेने सुद्धा त्याच्यावरती त्वरित कारवाई केली पाहिजे.